अमरावती म्हणजेच आई अंबा आणि आई एकविरा यांच्या वास्तव्याने आणि त्यांच्याच नावाने ओळखलं जाणारं एक ठिकाण। अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा आणि वाशिम या पाचही जिल्ह्यांचं हे विभागीय ठिकाण। आज 17 ऑक्टोबर म्हणजेच अश्विन शुद्ध प्रतिपदा। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आजच्या दिवशी देवीच्या घटाची स्थापना होते। परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विदर्भात पहिल्यांदाच विना भक्तांची ही घटस्थापना असणार आहे। कसा असणार आहे यावर्षीचा नवरात्र उत्सव, बघूया विदर्भ न्यूजचा हा विशेष वृत्तांत। मी समीक्षा निर्मळ सह राहुल टेकाडे, विदर्भ न्यूज अमरावती। प्रत्येक वेळी भीड असणारं हे अंबादेवीचं प्रसिद्ध मंदिर यावर्षी सुनसुनाट आहे। इथे एकही गर्दी आहे नाही। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी पूर्णपणे सनसनाटा दिसत आहे। परंतु आपल्या विदर्भ न्यूजच्या चॅनलवर आपण लाईव्ह बघू शकता। आपल्यासोबत आज अंबादेवी परिसरातील पोलीस कर्मचारी आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया यावर्षीचा कोरोना उत्सवामुळे असलेला अंबादेवीचा हा नवरात्र उत्सव। काय वाटतं, दरवर्षी अंबादेवीचा परिसर अतिशय गर्दीने भरलेला असतो, परंतु यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुनसुनाट आहे, पसरलेला आहे। दरवर्षी इथे गर्दी सांभाळल्या जात नाही, परंतु यावर्षी इथे दरवर्षी माझ्या ड्युटी असते, पण दरवर्षी एवढा उत्साह असतो की म्हणजे एक आनंद असतो। म्हणजे उपवास असताना सुद्धा ड्युटी आम्हाला दिवसभर म्हणजे असं वाटत नाही की आम्ही ड्युटी केल्या म्हणून। पण यावेळेला म्हणजे असं निदर्शनास आलं मॅडम की अजिबात करमत नाही आणि वाटत नाही नवरात्र उत्सव आहे म्हणून। जेवढी भीड असते यावर्षी भीड पण नाही आहे, आणि जे करमणूक असते ती करमणूक पूर्ण हरवलेली आहे आणि ते हरवली, त्यामुळे इथे बिलकुल करमण्याचा विषयच नाही आहे। पण इथे ड्युट्या करायला आलो आहे, त्यामुळं कसं जी भीडभाड असते जी सांभाळताना नाकी नव्हती, आज ती भीडभाड आम्हाला हवी होती, पण ती आज निदर्शनास नाही आहे। त्याच्यामुळं थोडं खंत आणि दुःखही वाटते। आणि कोरोनाबद्दल सांगायचं झालं की कोरोनाच्या ड्युट्या जेवढ्या आम्हाला आम्ही ड्युट्या केल्या, तर त्या कोरोनाच्या ड्युट्या थोडा एक्झर्शन होतं आम्हाला, पण आनंदही तेवढा होता आणि कर्तव्य म्हणून आम्ही पार पाडल्या। कोरोना म्हणून नाही, कोरोनावर मात करणारे जे कर्तव्य असतं ते तसे आम्ही पार पाडल्या। आणि इथे एका दृष्टिकोनातून कोरोनाचं जे आपण उदाहरण घेतलं तर ही जी भीडभाड नाही आहे ही अतिशय महत्त्वाचा विषय आहे की भीडभाड नाही आहे, पण त्याला अनुसरून जर आपण पाहिलं तर भीडभाड आवश्यक आहे, कारण देवीलाही गोंधळच पाहिजे आणि विदाऊट गोंधळ भक्तांच्या देवी ही खुश होऊ शकत नाही आणि ती खुश राहणार पण नाही। आज जर तिला तिचं चित्र पाहिलं असता एकदम नाराज आहे आणि ते नाराज आम्हाला नको आहे। देवी त्याबद्दल सॉरी म्हणते आणि लवकर कोरोना निघून जावं आणि पुन्हा पुढच्या नवरात्राला आपण खूप गोंधळ घालूया आणि
खूप उत्साहाने गोंधळ घालूया आणि खूप मस्त मज्जा धमाल करूया एवढं. देव ब्राह्मण